चालू हां हॅलो कुठून एकदा खरी अपुलिया हिता जो असे जागता, अपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. बोल न करे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीक वाटे देवा. थोडं बेस कमी करून ट्रबल. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीक वाटे देवा. श्री संताची या माता, श्री संताची या माता चरणावरी, या माता चरणावरी, माता चरणावरी करी दंडवत, या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो संभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख. मस्तक माझा पायावरी आवार करी, संतांच्या जय गावी खिला वास, त्याशी नसावे उदास विड. पात लागू दे फक्त एक थोडं हाय पहिलंच वजन आहे ते पण उगत थोडं झलक म्हणून, बाकी काय नाही. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. कुडी बोलू नका. कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीक वाटे देवा. बोल नका रे. कीर्तन रूपी सेवे करता म्हणजे निरूपणा करता निवडलेला अभंग महाराष्ट्राची लाडके संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे. जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची राखरांगोळी करणारे, वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्यगुरु जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा सरळपंथी संत प्रकरणातील अभंग असून, तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून सात्विक कुळामध्ये जन्माला आलेली जी संतती आहे, त्या सात्विक कुळातल्या संततीचा देवाला कसा हरीक वाटतो याचं सविस्तर चिंतन म्हणजे हा अभंग आहे. विठ्ठल अखिल कोट ब्रह्मा. बोलू नका मध्ये, पोरं बोलू नका मध्ये. अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीमागात कृपेद्वारा मुक्त कैवल्य ज्ञानी यांचे राजे, साधकांची मायबाप, योग्यांची माऊली, अनाथाची माय, विश्व माऊली ज्ञानोबर आहे. अखिल विश्वाच्या परमार्थोदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आदी करून संत महंत भाविक उपस्थित, माता भगिनी, गायनाचार्य, मृदंगाचार्य, परिसरातून गावातून उपस्थित असणारे कीर्तनकार, प्रवचनकार, श्रीमद भागवत कथाकार, आचार्य, प्राचार्य, चित्रकार, पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये महान संत साधू शिवराम
शिवरामपुरी महाराज, महान संत बडे बाबा लालगिरी महाराज, वैकुंठवासी महंत रामकृष्ण महाराज वरबगावकर यांच्या आशीर्वादानं आणि हरिभक्तीपरायण परमपूज्य प्रातस्मरणीय साधू शिवरामपुरी मठ संस्थानचे महंत मठाधिपती श्रीराम महाराज विडेकर आणि हरिभक्तीपरायण महंत गुरुवर्य भगवान महाराज वरबगावकर यांच्या कृपाशीर्वादानं भव्य दिव्य स्वरूपाचा हा कार्यक्रमाचं आयोजन किम निमित्तानं आहे. आपल्याला सर्वांना त्या गोष्टीची पुरेपूर कल्पना आहे, पण आपल्याला सांगणं हे कर्तव्य. हरिभक्तीपरायण आपल्या वारकरी संप्रदायामध्ये ज्यांनी संपूर्ण जीवन वाहून टाकलं ते म्हणजे आपले दादाभाऊ महाराज, दादाभाऊजी बाबूरावजी मेटे, त्यांचे बंधू हरिभक्तीपरायण बापूरावजी बाबूराव मेटे यांची नात आणि हरिभक्तीपरायण महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आपल्या गावचे भूमिपुत्र रामायणाचार्य दीपक महाराज मेटे यांची कन्या अर्थात किशोरी, तिचं नाव आहे किशोरी दीपकजी मेटे. या कन्येच्या प्रथम या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. वाढदिवस म्हणा किंवा अभिष्ट चिंतन म्हणा, त्या अभिष्ट चिंतनाच्या निमित्तानं त्या लेकराला, त्या मुलीला शुभेच्छा देण्यासाठी, उदंड आयुष्य तिला लाभावं यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. त्या निमित्तानं आपण हा भव्य दिव्य स्वरूपाचा 2 दिवसाचा कार्यक्रम हरिभक्तीपरायण दीपक महाराज मेटे, हरिभक्तीपरायण अशोक अर्थात बाबा मेटे, हरिभक्तीपरायण गोरख महाराज मेटे आणि संपूर्ण मेटे परिवाराच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं गेलेलं आहे. माझा योग चांगला की पारिवारिक संबंध असल्यामुळं सेवेचा योग माझ्या वाट्याला आहे. त्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. लहुरी आम्हाला काही नवीन नाही, लहुरी आम्हाला जुनीच आहे. त्यामुळं परमार्थाची बऱ्यापैकी वाटचाल याच गावातून सुरुवात झालेली की जीवनातलं माझं दुसरं कीर्तन मी ह्याच जागेवर केलेलं आहे, उभा राहून. इथं पहिलं मी आमच्या गावात केलं आणि दुसरं कीर्तन इथं केलेलं आहे. मला चांगलं आठवतंय आणि म्हणून दीपक महाराजाचे आमचे अतिशय घरगुती संबंध, लहानपणापासूनचे संबंध आहेत. म्हणजे आपल्याला कल्पना आहेच, पण बाकीच्याला सगळ्याला डॉक्टर साहेब, तुम्हाला सुदाम पाटील, तुम्हाला माहितीच आहे सगळं, तुम्हाला काही सांगायची गरज नाही. पण मी पहिल्यांदा कीर्तनाला उभं राहिलो भरत महाराज, तेव्हा आयुष्यातला पहिला फेटा मला दीपक महाराजांनी बांधलेला, हे लक्षात ठेवा. लक्षात आलं का नाही? म्हणजे आज जरी माझं नाव मोठं असलं तरी, नाव जरी मोठं असलं तरी दीपक महाराजांचे, गणेश महाराज आपल्यावर फार मोठे उपकार आहेत. जे आहे ते आहे. माझं नाव मोठं आहे, तुम्हाला ह्या गोष्टी मान्य होणार नाहीत, मी बी मान्य करतो, पण ह्या वस्तुस्थिती आहे ही पाटलाला सगळं माहिती, बरोबर आहे का नाही? की पहिल्यापासूनचे आमचे दीपक महाराजाचे घरगुती संबंध आहेत. मला कीर्तन काय तात्या माहीत बी नव्हतं. आळंदीहून मी 2 वर्ष म्हणजे 5-6 महिने राहून आलो होतो गावाकडं आणि मग गावाकडं आले, मग गावातले लोक म्हणले कीर्तन करा कीर्तन करा. मग आता कीर्तन करायचं 2 महिन्यात तर धोतर घालायचं बी मेळ लागत नाही लवकर, बरोबर आहे की नाही? मग आता कॅशीट पाठ केली, एक हीच कॅशीट होती ढोक महाराजाची अभंग. आता चिंतन बदललंय पण तीच कॅशीट होती. लक्षात आलं का नाही? अभंग हाच होता. याच अभंगावर मी पहिलं कीर्तन केलेलं आहे. लक्षात आलं का नाही? ढोक महाराजांची कॅसेट होती, त्याच्यावरती पाठ केलेली. म्हणजे दीपक महाराजाला म्हणलं मला कीर्तन करा म्हणायले गावातले लोक, पण आता कसं नेमका मेळ, मला हे कुठं काय म्हणायचं ह्याचा काही मेळ लागत नाही. त्यांनी सांगितलं सप्ताहामध्ये शिवरात्रीला सप्ताह असायचा इथं, बरोबर आहे का नाही? आणि त्या शिवरात्रीला सप्ताहामध्ये मी शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी कीर्तन केलेलं की म्हैशीपुत्रामुखी बोलवणे श्रुती या अभंगावर मी केजला आलो. तिथं दीपक महाराज मला घ्यायला आले आणि मग इथं कीर्तन मी केलेलं आहे. म्हणजे माझे आणि या परिवाराचे, या गावाचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्या निमित्तानं आपण आज सगळेजण दीपक महाराजांच्या मुलीला खऱ्या अर्थानं शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहात.
आता ही जी आजचा क्षण आहे भरत महाराज, हे आजचा मुलीच्या वाढदिवसाचा क्षण जो आहे तो म्हणजे या क्षणासाठी, या दिवसासाठी भरपूर म्हणजे बहुत दिवस होती मजा आस आणि आजी घडली साया शिरे. बऱ्याच दिवसाचं स्वप्न होतं की ही या ठिकाणी एक महाराजांच्या मुलीचा जन्मदिवस व्हावा, वाढदिवस व्हावा आणि ते स्वप्न आज खऱ्या अर्थानं सत्यात उतरलं. त्या निमित्तानं आज सगळेच आता उपस्थित आहेत. नामूल्य कुणाचा करावा आणि कुणाचा नाही असं आहे, बरोबर आहे का नाही? सगळेच उपस्थित आहेत. विशेष आकर्षण भरत महाराजांचं आपल्या कार्यक्रमाला आहे की भरत महाराज पठाडे हे महाराष्ट्रातले नामवंत पखवाज वादक आहेत. आपल्या जवळचे असले, आपले पाहुणे असले तरी बी मोठ्याला मोठं म्हणण्याची पद्धत कायम ठेवायची. लक्षात आलं का नाही? नाही तर बऱ्याच जणाला नाद काय, आम्ही सगळं गोट्या खेळ, गोट्या खेळाच म्हणून आता त्याची लेवल केवढी झाली ह्याचा बी विचार केला पाहिजे का नाही? सांगा. आमचं काय नाही, त्यांचं ना आमचं. अरे बाबा, त्यांचं ना आमचं चांगलं साठे महाराजांना आम्ही इथं खेळायचो. अरे पण ते फॉर्च्युनर मध्ये फिरायला, तू मोटरसायकलवरच आहेस अजून, ह्याचा काही विचार केलास का? म्हणजे बदल आपल्या जीवनात नाही. आपल्याला फक्त एवढंच माहिती की ते आमच्या संघ होते ना आमच्या संघ राहिलेत, बरोबर आहे का नाही? पण त्याची किती कशात पद्धतीनं त्या ठिकाणी त्याची की प्रगती झालेली याचाही विचार करणं गरजेचं आहे. आज आपण सर्वजण उपस्थित आहात. दीपक महाराज मेटेंच्या विनंतीला मान देऊन भरत महाराज आज आवर्जून उपस्थित आहे. हरिश्चंद्र पिंपरीत सप्ताह चालू आहे मोठा, 2-4 हजार लोक रोज त्यांचा पखवाज ऐकायला येतात. पण वेळ काढून आज ते उपस्थित आहे. टाळी वाजून आपण स्वागत करूया. या कार्यक्रमाच्या निमित्तानं भरत महाराजांची विशेष उपस्थिती. आता ही जे की बाकी आता ही सगळी काही मंडळी त्यांचा शेवटला सगळ्याचा नामोल्लेख केला जाईलच, कारण नामोल्लेख करण्यात वेळ जाईन आणि अजून जेवण आपले बाकी, बरोबर आहे का नाही? त्याच्यामुळे अर्धा पाऊण तासात उगा हलकी झलक. आता मी फुकट कीर्तनाला वेळ करीना बी गेलो अलीकडे, लक्ष द्यायला लागलंय का नाही? उगा हलकी झलक म्हणून थोड्या वेळा अभंगाचा भाव आपल्याला पाहायचा आहे. चिंतनातला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा. आता मला वाटतं जान्हवीनं रात्रीचा अक्कल्पा विषय अभंगावर कीर्तन केल्यामुळं मला अभंग थोडासा चेंज करावा लागला, बाकी काय नाही, बरोबर आहे का नाही? की चिंतनातला अभंग तुकोबरायचा आहे. सात्विक कुळामध्ये जन्माला आलेली जी संतती आहे त्या संततीचा देवाला कसा हरिक वाटतो याचं चिंतन करतात. कसं आहे, मुळातच आपल्याकडे गुण 3 आहेत. गुण किती आहेत? 3 गुण आहेत. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. लक्षात आलं का नाही? 3 गुण आहे आणि या 3 गुणाचं मिळून हे संपूर्ण जग बनलेलं आहे. प्रकाराचे 3 कमाने केले जन, तुका म्हणे केले जन, म्हणे केले जग आहे. किती प्रकारचं? 3 प्रकारचं. काही लोक सत्वगुणित, काही लोक रजोगुणित आणि काही लोक या जगात तमोगुणित. लक्षात आलं का नाही? 3 गुणाचं मिळून जग आहे. यांचं नाव जरी गुण असलं तरी ही गुणानं बसत नाहीत, फक्त नावाला गुण येते. लक्षात आलं का नाही? ज्ञानोबराय म्हणतात 2 गुण खाचती आणि 1 धरी उन्नती. 2 गुण माणसाचं कायम खर्चीकरण करते आणि 1 गुण माणसाला उन्नती उपाठवतो. रजोगुण आणि तमोगुण हे 2 गुण माणसाची कायम पाय उडीत राहते आणि सत्वगुण माणसाला उन्नती उपाठवतो. म्हणून तुकोबाराने स्पष्ट शब्दात लिहिले की तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य,
म्हणजे सत्वगुण आहे. रजोगुण नाही, तमोगुण नाही, आपल्या कामाचा सत्वगुण आहे. की तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ अहर्निशी. अहर्निशी परमार्थ करावा वाटणं, अन्नदान करावं वाटणं, ज्ञानदान करावं वाटणं, दान दक्षिणा द्या वाटणं, मठा मंदिराला वर्गणी देणगी द्यावा वाटणं, थोडक्यात परमार्थी कुठलं बी काम करावं वाटणं, हा गुण आहे सत्वगुण. हा कुठला गुण आहे बाबू? सत्वगुण. हे सत्वगुणाचं काम आहे. रजोगुणाचं काम काय? ज्ञानोबराय म्हणतात आसक्ती रहित ज्याचं जीवन आहे, लक्षात आलं का नाही, त्याला सत्वगुण म्हणतात. सरळ सरळ सोप्या भाषेत जर करायचं झालं तर बघा, गावात कीर्तन आहे आणि साठे महाराजाचं कीर्तन आहे. एका जणांना बायकोला सांगितलं उरक, साठे महाराजाचं कीर्तन आहे, टीव्हीला महाराज रोज असते, आपल्याला कीर्तनाला जायचंय, 7चा टाइम आहे. 6:45 दोघं बी मंडपामध्ये येऊन बसणे म्हणजे परमार्थ करावा वाटणं म्हणजे सत्वगुण आहे. कोणता गुण आहे? सत्वगुण. दोघालाही वाटायला लागले परमार्थ करावा, सत्वगुण. स्वतः करतो, दुसऱ्या कुणही करून घेतो, त्याला सत्वगुण म्हणतात. लक्षात आलं? दुसरा गुण आता माझ्याकडे लक्ष द्या. दुसरा गुण आहे रजोगुण. रजोगुण म्हणजे काय बघा, स्वतः परमार्थ करत नाही पण दुसऱ्याला आडवीत नाही. ऐकायला लागले का? लक्ष द्यायला लागले का? हे साठे महाराजाचं कीर्तन आहे, चल बर कीर्तनाला. नाही मला नाही ग, तुझा अरे चल रे, चांगलं कीर्तन असतंय, साठे महाराज हसवीत येत मस्त, चल ना गावा, मला ती देवदेवाची ती मला नाही जमत. अरे चल रेच महाराज के हे बाग, तुला सांगतो, तू कीर्तनला जा, आमचा देवदेव तिच्याकडे. आमचा देवदेव कुणाकडे? तिच्याकडे, म्हणजे बायकोकडे. आपण काही तिला आडवीत नाही, काय नाही, तू जावा, मी जेव्हा येतो. कळायला लागले का नाही? म्हणजे स्वतः करत नाही पण करणाराला बोला की आडवत नाही. रजोगुण आहे, बरोबर आहे का नाही? स्वतः करत नाही पण करणाराला आमचा देवदेव तिच्याकडे. बाय बे म्हणतात महाराज, आपण म्हणलं मालक त्याच काही नसतंय, बोळा महादेव आहे, सरळ म्हणून जातात, बरोबर आहे का नाही? बोळा महादेव आहे, त्यांचं काही नसतंय, ते मला देवदेवाला आडवीत नाहीत, काय नाहीत, काय नाही, तुझं तू देवदेव करी जावा असं म्हणते, तर मी काही तिला आडवीत नाही, काय नाही, म्हणजे रजोगुण आहे. लक्षात आलं का नाही? हे बघा, स्वतः करतो, दुसऱ्याकडून बी करून घेतो. गुण कोणता? सत्वगुण. सत्वगुण. स्वतः करत नाही पण दुसऱ्याला आडवीत नाही, गणेश महाराज. गुण कोणता? रजोगुण. स्वतःही करत नाही दुसऱ्यालाही करू देत नाही, तमोगुण. लक्षात आलं का नाही? बघा आता तुम्ही, आता तमोगुण आहे हा. कसा? हे हवा साठे महाराजात कीर्तन काय, ती भजन कीर्तन नाव जर काढलं तर जीवत मारून टाकीन बघ. ती भजने ती मी जीवत मारून टाकीन. चहा प्या जर कुणाला आणलं असतं, ही म्हणायचं स्वतः बी करीत नाही, करणाराला बी आडवी. एखादा पंगत घालायला वा सप्त्यात पट्टी द्यायला लागला, हे मी पट्टी दे, काय बिघडला असतो तुला पट्टी? यार त्यांना काय कमी, लय पट्टी हाणली रे ह्यानी गावातली, आपल्या मंदिराचे बी पैसे हाणले थेने, तू कशाला द्यायला लागलास? असं म्हणणारे माणसं नरकाला जातील. टाकत थांब. घातलिया भय नरका जाणे, घातलिया भय नरका जाणे. अशी माणसं नरकाला जातात. सत्य कर्माला सहकार्य करा, नाही सत्वगुणाला सहकार्य करणं झालं तर कमीत कमी करणाराला काय करू नका, आडवू नका, आणि जर आडवी चाल तर नरकाला जातात. लक्षात आलं का नाही? म्हणजे रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण. सत्वगुणाची व्याख्या करत असताना ज्ञानोबरायांनी दृष्टांत दिलाय. ज्ञानोबराय म्हणतात, सांडोनी दुधाची टकळी, गोवारी गाव धेनू वेटाळी. गावाच्या गाई सांभाळायला गुराखी असायचा, बरोबर आहे ना? गुर राखी, गो राखी. थोडक्यात ज्ञानोबरायांनी गोवारी म्हणले. गो म्हणजे गाई आणि वारी म्हणजे सांभाळणारा. गावाच्या गाई सांभाळतो पण दूध मिळावं ही अपेक्षा ठेवत नाही. सत्वगुणी तसाच आहे, परमार्थ करतो
पण त्याच्यातून अपेक्षा काही ठेवत नाही. अपेक्षा रहित जो जीवन जगतो त्याचं नाव सत्व. लक्षात आलं का नाही? थोडक्यात सत्यवादी करी संसार सकळ आणि कमळ जरी जैसे, आणि कमळ जरी जैसे, करी संसार सकळ, आणि कमळ जरी जैसे, आणि कमळ जरी सत्यवादी करी संसार सकळ, पण त्याच्यात अडकून राहत नाही. काय होत नाही? त्याच्यात अडकून राहत नाही. सत्यवादी करी संसार सकळ, पण डॉक्टर साहेब आलिप्त कमळ जळी जैसे, पाण्यामध्ये जसं कमळ आलिप्त राहतं तसं सत्यवादी माणूस सगळं करतो पण कर्म करून आलिप्त राहतो, फळाची अपेक्षा ठेवत नाही. थोडक्यामध्ये संसारी असावे आसोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे. संसारी असावे आसोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे. संसारी असावे आसोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा. संसारी असावे आसोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे संसारी असावे आसोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. नाथ महाराजांच्या भाषेत पक्षी अंगणी उतरती दृष्टांत दिला, ते का गुंतुनिया राहती तैसे असावे संसारी. आणि जोवरी प्राचीनाची दोरी, आलिप्त राहतो, कशाचंही त्याला घेणं देणं नाही. म्हणजे थोडक्यात भजनाला येतो, टाळ घेऊन उभा राहतो, पाकिटाची अपेक्षा न करता निघून जातो. सत्वगुणी माणूस आहे. लक्षात आलं का नाही? सत्वगुणी माणूस आहे. जे दिले तेवढे घेतो. बिचारा रजोगुणी माणूस आहे, पाचशासाठी तंडत बसतो. तमोगुणी माणूस आहे. त्याला काय म्हणजे सोप्या भाषेत केलं का नाही सांगा? सोप्या भाषेत डॉक्टर साहेबाला पटलं हे, असू द्या. लक्षात आलं का नाही? म्हणजे ही सगळी सरळ व्याख्या आहे. थोडक्यात परमार्थ करावा वाटणं म्हणजे गुण कोणता आहे? सत्वगुण आहे. लक्षात आलं आता? गोदाम कळालं का नाही? सत्वगुण आहे. पण हा जरी सत्वगुण परमार्थाची मना बघा, बाकी सोडून द्या, कीर्तन ऐकायला जावं वाटणं, ही भावना मनामध्ये येणं, हा सुद्धा भरत महाराज सत्वगुणच. काय बरोबर आहे गणेश महाराज? बरोबर आहे का नाही? बाकी जाऊ द्या, एखाद्या वेळेला माळा असू द्या नाही तर नसू द्या, माळा घालून या जण पैसे देणार, किती दाखवू तुम्हाला सांगा? चला किती दाखवू सांग? भजने भजने, हा चला 70 लाखाची सावकारकी भजने यायची. हा भजने यायची, काय सांगायचं बा? टप्पू माळ घालतेत, माळ जर दुमती करून म्हशीला हाणली तर म्हशीला टिंगुळी आहे आणि वागायला राक्षसापेक्षा बेकार वागत. काय जाळायचे ह्यांच्या माळी? काय कामाचे सांगा ना? बोलण्यावर माझा राग येतो, तेलही बोलत आहे, बोलू द्या ना. मग कुणीतरी बोलणार पाहिजे का नाही सांगा? बोल गोरख सांग. हो म्हण, बरोबर आहे का नाही? इकडे लक्ष द्या. कुणीतरी पाटील बरोबर आहे का नाही सांगा? कुणीतरी परमार्थ करावं वाटणं, हे बघा, ढोंग वेगळं आहे आणि परमार्थ वेगळं आहे. लक्षात आलं का नाही? बरेच लोक परमार्थाचं ढोंग करतात, बरोबर आहे का नाही? ढोंग वेगळं आहे आणि ओरिजिनल परमार्थ वेगळा आहे. ओरिजिनल परमार्थ करणारी मोजकी माणसं या जगामध्ये बघायला मिळतील, नाही तर अपेक्षा ठेवूनच परमार्थ करणारे माणसं भरपूर आपल्याला बघायला मिळतात. बरोबर आहे? दंबे करू भक्ती, सोंग दाऊ जना आणि अंतरी भावना वेगळी. मोठा गण लावायचा, असं ती उघडायला सुरून रामभाऊ आपल्याला भाऊकीनं उघडून खाल्लं बाबा, उघडून खाल्लं, काय सांगा, पार शेंडीहून पाणी गेलं, आपल्या शेंडीहून पाणी गेलं. त्याच्या नादी लागाव तर दंडात ताकद नाही आपल्या राहिली, आता मनगटात बळ नाही आपल्या. लईच नाद करावा तर चाळकाचे माणसं बरगड्या मोडतील आपल्या. कुठं नादी लागत बसावा त्यांच्या? बरोबर आहे का नाही? जाऊ द्या, आपण त्याने बी पाठीवर मारावा पण पोठावर मारू नये. काय सांगावा? असू द्या. आता हे बघा, ह्या कानानं ऐकायचं
ऐकायचं आणि ह्या कानानं सोडून द्यायचं आणि शेवटी किती बी उळून खाल्लं तरी नशिबातलं कुणीच नसतंय. हे असला देवदेव आहे आपल्या देवदेवाला का सवय का सांगा ना महाराज. काय सवय आपल्या देवदेवाला? काही चव नाही. महाराज संघ बोंबलत चालायचं, महाराज संघ फिरायचं, महाराज आले की या 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 बसा बसा सगळे तरुण पोरं एकत्र. महाराज निघून गेले की 90 हाणायची. काय करायचंय काय त्या परमार्थाला सांगा ना. आग लावायची का तू ह्या परमार्थाला? सांग ना काय करायचंय सांगा. परमार्थ वेगळा आहे, लक्षात आलं का नाही. आपण जो करतो तो परमार्थच असेल असं सांगता येणार नाही. आणि एकच वाक्य मी बोलतो, लोक काय म्हणतील हे महत्वाचं नाही. तुम्ही लोकांच्या नजरेत कशी असू द्या, तुम्ही स्वतःच्या नजरेत चांगले असलात की परमार्थ झाला. बरोबर. लोक काय म्हणते, लोक काय म्हणते, अरे डॉक्टरला काय धंदा नाही, कवा बी पुस्तक वाचित बसे, पण त्यांच्या नजरेत ते चांगले आहेत ना. लक्ष द्यायला लागले का. लोक तर मलाही नाव ठेवते, कुणाला नाव ठेवते. 40% लोक कायम तुमच्या विरोधात राहणार आहे. तुम्ही किती बी चांगलं वागा, किती बी चांगलं वागा. आता गणेश महाराजांनी साळेगावला एवढं मोठं सुंदर शांतीधाम उभा केलंय. एकनाथ महाराजांचं मंदिर गणेश महाराज म्हणतात. अहो संसारिक असून एवढं मोठं चांगलं काम करणं तरी त्याला धंदा. तुला काय धंदा का आहे? तुला एवढा धंदा आहे, दुसरं काही धंदा नाही तुला. ह्याचं खालीवरी कर, त्याचं टाळ बी टिकीत नाही. भजने आपले टाळ बी दादा, टाळ बी तर लगेच तंबाखू बिघडलं, त्याला नाही जमलं नाही. तू ह्याच्यामुळं तू पाचशे फिरायला शिद्याना ठेव, बाकी काही नाही. ह्याच्यामुळे तू यात बदल जी व्हाय नाही ती ह्याच्यामुळे व्हाय नाही गेलाय. काय चुकीचं आहे का तात्या माझं? बोला रामरे बाबा, बोला काय चुकीचं आहे का माझं? बोला काय खरंय का खोटंय? खरंय, लबाड बोलत नाही मी. लक्षात आलं का नाही? इकडे लक्ष द्या. काय बोलून उपयोग आहे साहेब? खरंच आहे महाराज. माझा बोलण्याचा भाव तुम्हाला वेगळा वाटेल, पण माझ्या गोष्टी सत्य आहेत हे तुम्हाला मान्य करावं लागेल. एखादा माणूस चांगलं काम करत असेल तर मला वाटतं त्याला आपण सहकार्य केलं पाहिजे. नका सहकार्य करू, पण त्याच्या सोबत उभा तरी राहिलं पाहिजे ना. कमीत कमी आम्ही आहेत तुम्ही चला, आम्ही आहेत तुम्ही करा, काही देऊ नका, पण त्याच्या सोबत उभा राहा. कसं वाटतं तुम्हाला? बरं वाटतंय का? खरंय का खोटंय सांगा. उभा राहायला काय अडचण? आपले ज्याच्या गळ्यात माळ नाही, काय नाही ते कीर्तन झालंय. गायकाला सूर नव्हता, नाही त्याला जमलं नाही, महाराज बरोबर नव्हता. तुला माळ नाही बाबू, तू अजून पहिलीला बी गेलेला नाहीस, अंगणवाडीत बी नाहीस, तू 12वीच्या लेकराला नाव ठेवायला. तुला जर अगोदर महाराज लोकांना नाव ठेवायच्या तर तू पहिली नीट माळ घाल, मग बोल लोकाला. बरोबर आहे का नाही? तुझ्या गळ्यात माळ बी नाही वागा, तू लोकाला नाव ठेवायला लागलास. तुला अक्कल पाहिजे. काहीच कळत नाही. माळ नाही गळ्यात, काही नाही. माया सप्त्याचं नियोजन द्या आणि माया म्हणावं महाराज लावा कांदेत का लावायला, ते लावा. लई दलिंद्र माया मिवणीचं कीर्तन नाही तर मग पट्टी माघारी द्या. तू का बिघाडलास का काय? तुला अक्कल गिकल आहे का नाही? पावणेरावळे कीर्तन असतात का सांगा? पावणेरावळे कीर्तन असतात का सांगा? अहो वक्ता दस सहजतेसु म्हटलंय. 10,000 एखादा वक्ता असतो आणि त्याचं वक्तृत्व बोलवून बघून त्याला बोलवलं पाहिजे. पठाडे महाराजाला आपण बोलवलंय, त्यांची बहिणी तर दिली, ती आपल्या गावाचे पाहुणे म्हणून नाही, त्यांची कला उच्च म्हणून बोलवलंय. लक्षात आलं का? म्हणून बोलवलंय. एखाद्याला काहीच येत नसेल, ते पाहुणा असून उपयोग काय त्याचा? त्याला रविवारी बोलवायचं, एरी कशाला बोलवायचं? काही कामाचं आहे का? तू काही कामाचं आहे का सांगा? माझं बोलणं जरूर खटकत आहे, पण हे खरं आहे हे लक्षात ठेवा. कुणीतरी बोलणार असलं पाहिजे. परमार्थ करावा वाटणं म्हणजे सत्वगुणी माणसाचं लक्षण आहे. कोणत्या माणसाचं? सत्वगुणी माणसाचं लक्षण आहे. म्हणून या परिवारानं, दीपक महाराजांनी, त्यांच्या वडिलांनी, दादांनी, त्यांच्या सगळ्या परिवारानं एवढा कार्यक्रमाचं आयोजन केलं. नक्कीच सत्वगुण प्रधान आहे. बरोबर आहे का नाही? सत्वगुण प्रधान आहे म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन केलं. पण कसं आहे, तुकोबारांनी व्यवहार वापरलाय. तुकोबाराय म्हणतात कसं आहे, परमार्थ एखाद्यानं केला. पठाडे महाराजांनी एवढं पखवाज वाजवतात, मी एवढं कीर्तन करतोय, दीपक महाराज कीर्तन करतात, रामायण करतात, तुम्ही आम्ही सगळं करतो, पण व्यवहार असा आहे महाराज. व्यवहाराची पद्धत तुकोबारांनी वेगळी वापरली. तुकोबाराय म्हणतात शिष्टाचार सांभाळायचा. आपण किती जरी परमार्थ केला, दीपक महाराजांनी किती कीर्तन केले, किती भजन केलं, तरी बिल निघायच्या टायमाला दीपक मेटेच्या नावानं बिल निघत नाही, बापराव मेटेच्या नावानं निघत आहे. लक्षात यायला लागले का? बोलणं मला कळायला लागलंय का नाही? तुकोबारायांनी स्पष्ट सांगितलंय, धन्य माता पिता
माणसाने हीच प्रॉपर्टी कमवली म्हणायचं. एवढे माणसं, एवढं सगळं भरलं, इकडे सगळे लोक आहेत, मंदिर, बाया तो कुठवर बसल्या तेव्हा बघा, बघू नका तेव्हा थोबाट तोंड, ए इकडे बघा. अविश्वासी कसे आहेत, पहिल्यापासून अविश्वासी. मी 15 वर्षांनी बघतोय, लक्ष द्यायला लागलंय का नाही? इकडे लक्ष द्या माझ्याकडं, बघा इकडं. खरं म्हणजे सप्ताह असल्यासारखं वाटायला लागलं की नाही, एखादा मोठा सप्ताह. एवढे गायक. आज महाराज पुण्यावरून माणसं महाराजाला भेटण्यासाठी, पुणे, मुंबई, कोल्हापूर, सातारा, जिकडं जिकडं महाराजांचे कीर्तन झाले तेवढ्या गावावरून सगळे लोक आलेत. आपल्या परिसरातूनही या ठिकाणी सगळे लोक आलेत. आणि जीवनामध्ये पैसा कमवण्यापेक्षा माणसं कमवणं ही गोष्ट गरजेची. लक्षात आलं का नाही? आपल्या मुद्द्याकडे लक्ष द्या. आपला मुद्दा एवढाच आहे, बिल निघायच्या टायमाला धन्य माता पिता तयाची. ज्या वेळेला देवाच्या दारात त्याची हजेरी घेतली जाते त्यावेळेला तुम्ही किती परमार्थ केलाय त्या तुमच्या नावानं 0 बजेट पडलं जाते. आई वडिलांच्या नावानं बजेट निघते. लक्षात आलं का नाही? धन्य कोण? माता, नंतर पिता तयाची. कुणाची? आपुलिया हिता जो असे जागता, म्हणजे आपल्या हिताच्या ठिकाणी जो जागा. सरळ अर्थ धन्य माता पिता तयाची. आणि मायबापालाच धन्यता दिलेली. बरोबर आहे का नाही? मला अहो सरळ सरळ धन्य त्याची माय, धन्य त्याचा बाप, अंगे अनुताप हरीच्या नामे, अंगे अनुताप हरीच्या नामे. धन्य त्याची माय, धन्य त्याचा बाप, अंगे अनुताप हरीच्या नामे, अंगे अनुताप हरीच्या नामे. धन्य त्याची माय, धन्य त्याचा बाप, अंगे अनुताप हरीच्या नामे. अहो किती बी एक निष्ठ भजन करायलाय, कायम रामकृष्णाचा जप करायलाय, रोज लाख वेळेस तो भजन करायला लागलाय, तरी बी तुकोबर आहे म्हणतात. महाराज म्हणतात नाही, तुम्ही किती बी भजन करा, बिल तुमच्या नावानं निघत नाही. धन्य त्याची माय प्रसवाली, धन्य त्याची माय प्रसवली, धन्य त्याची माय प्रसवली, माय प्रसवली. नारायण गाय, नारायण गाय, नारायण गाय, नारायण गाय, नारायण गाय, नारायण गाय, नारायण गाय. धन्य त्याची माय प्रसवली, धन्य त्याची माय प्रसवली, धन्य त्याची माय प्रसवली, धन्य त्याची माय प्रसवली, प्रसवली, प्रसवली. बस वा. जेवणावरही जायचे वागा, एवढं नाही बेजार व्हायचं. काय बरोबर आहे का नाही सांगा? वा सुंदर. नारायण गाय, नारायण ध्याय, पण धन्य त्याची माय प्रसवली. किती बी वाजविलं तरी भरत पटाड्याच्या नावानं बिलं निघत नाहीत, ज्योतिराम पटाड्याच्या नावानं निघत. लक्षात आलं का नाही? काही केलं तरी धन्य. अहो माऊलीच्या नावानं बिल निघलं नाही. ज्ञानोबारायने किती परमार्थ केला, ज्ञानोबारायाच्या नावानं बिल निघलंच नाही. डॉक्टर साहेब नाही निघलं. तुम्ही आपण वाचणारी मंडळी, ज्ञानोबाराय ज्या वेळेला समाधीला गेले, समाधीला गेल्याच्या नंतर सगळे लोक रडत होते आणि सगळे लोक रडायचे थांबले. आणि आता समाधी दिली आणि देव रडायला लागला. कोण रडायला लागला? देव. देव रडायला लागल्याच्या नंतर निवृत्तीने बाहेर आणले गोपाळा आणि झाकेली शिळा समाधीची. निवृत्तीनाथानं बाहेर आणलं आणि विचारलं, देवा सगळं जग रडू लागलं म्हणजे डोळे पुसणं तुमचं काम आहे, तुम्ही का रडता? असं विचारल्याच्या नंतर देवानं सांगितलं, काय सांगावा. रुक्मिणी आई साहेब आल्या. रुक्मिणी आई साहेबांना विचारलं, देवा रडायला काय झालं? अहो लोक रडायले साहजिक आहे, पण तुम्ही सांत्वन करणं काम आहे ना. जगाचं सांत्वन करणं घरातल्या करत्या माणसाचं काम असतं, घरातल्या माणसाचं. तसं जगातले तुम्ही करते आहात. जग रडायला तर तुम्ही सांत्वन केलं पाहिजे. तुम्ही का रडताय? तुम्ही का रडताय म्हटल्याच्या नंतर त्यावेळेला देवानं जे शब्द टाकले ना, ते महाराज ते ऐकल्याच्या नंतर रुक्मिणी सुद्धा रडायला लागली. ऐसे सांगता हरीसी प्रेम वसंडरे रुक्मिणीसी, म्हणे धन्य धन्य जयाचे तुझी, ज्ञानदेव जन्मले. ऐसे सांगता हरीसी प्रेम वसंडरे रुक्मिणीसी, म्हणे धन्य धन्य जयाचे तुझी, ज्ञानदेव जन्मले.
दिसला नयनी, हेची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याशी, धन्य धन्य धरा तळी जो याची दृष्टी निहाळी. समाधी महिमा आहे. तो वाहत येईल टाळी वैकुंठ भुवनाशी, जो करील याची यात्रा तो तारील सकळ ही गोत्रा, सकळही कुळे पवित्रा याची निदर्शने होती. ऐका आता. आणि मग आईसे सांगता हरीशी, प्रेम वसंडले रुक्मिणीशी. आणि मग रुक्मिणी म्हणली, देवा एवढे माऊली जन्माला आले, माऊलीला धन्यवाद नाही म्हणे, धन्य धन्य जयाची कुशी, ज्ञानदेव जन्मले, धन्य माता पिता तया. लक्षात आलं का नाही? धन्यता माय बापाला. ज्ञानोबरायचं सोडून द्या, ज्ञानोबराय वयानं लहान अधिकारानं मोठे, पण वयानं बी ज्येष्ठ अधिकारानं बी ज्येष्ठ ते म्हणजे आरणला राहणारे सावता महाराज होते का नाही महाराज? आहो देव हृदयात साठवला. बरोबर आहे का नाही? साठविला हरिंजी ही हृदय मंदिरी. देवाला हृदयात साठवलं, गोष्ट खरी आहे, पण देवाला हृदयात साठवलं तरीही बिल सावता महाराजाच्या नावानं निघालं नाही. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. देवाला हृदयात साठवलं. धन्यता सावता महाराजाला नाही, धन्यता माय बापाला. म्हणून धन्य माता पिता अभय तयाची. बरोबर आहे का नाही? कुणाचे? आपुलिया हिता जो असे जागता. आता आपुलिया आपुलिया आपले 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 म्हणजे काय? जनरल अर्थ आपण कडू हे आमचे, ते आपले, ते आपले. पण ज्ञानोबारायांनी आपलेपणाची व्याख्या केली. आपलं कुणाला म्हणायचं? ज्ञानोबाराय म्हणतात, आपुले जे साचे ते कल्पांतीही नवचे. कल्पाचा अंत झाला, प्रसंग कुठला बी असला तरी वेळेला साथ सोडत नाही तो आपला. लक्ष द्यायला लागले का नाही? आपले ती असते. मग किती बी जवळचा पाहुणा असू द्या, टायमाला जर साथ सोडित असेल तर तो आपला नाही. ऐकायला लागलात का? आपला तो. आता फोन करायचा जे तुम्हाला आपले वाटते त्यांना, आणि फोन करून सांगायचं, हॅलो हा बोला काय झालंय, कापूस घातला नाही, थोडी अडचण आहे, 5 लाख पाहिजे. लगेच पाहुणा म्हणते आवाज आहे ना, रेंज नाही, रेंज कापूस गेल्यावर रेंज येते तर येत नाही. लक्षात यायला लागलं? हे काय आपली माणसं आहेत का? कुठल्या बी अडचणी ठामपणे पाठीशी उभा राहतो तो आपला. मग त्याची जात माहित नाही, त्याचं कुळ माहित नाही, कसला. हे बघा आमचे महाराज हमेशा सांगतात, पांडुरंग महाराज, सोयरे कोण? सोय जाणतात ती सोयरे. पांडुरंग महाराजांनी वाक्य सांगितलं की आपली सोय जाणतात ते सोयरे. मला लग्नामध्ये घोडच पाहिजे, पुन्हा येती जातीला आल्याच्या नंतर मला ड्रेसच का घेतला नाही? अरे त्यांची परिस्थिती नाजूक आहे. परिस्थितीचा विचार जर करत नसेल तर तो सोयरा नाही. लक्षात आलं का नाही? सोयऱ्यानं म्हणलं पाहिजे, मामा राहू द्या, तुमची परिस्थिती नाजूक आहे, आता काही मला कमी नाही. काय कमी? म्हणाय मला अंगठीच पाहिजे, मी ज्येष्ठ जावाय, तुला चुलीत घालाय पाहिजे ज्येष्ठ असून. बरोबर आहे का नाही? अरे परिस्थितीचा विचार त्याला त्याच्या पुरीच्या लग्नानंच बेजार झालाय, आणि आपल्या माणसाने तरी परिस्थितीचा विचार करायचा. लक्षात आलं का नाही? पुढच्या आपली जशी वाईट परिस्थिती असती तशी दुसऱ्याची बी परिस्थिती वाईट असतीच ना. आपल्यावर वाईट वेळ आल्याच्या नंतर आपल्याला जसं वाईट वाटतं तसं पुढच्याला बी. शास्त्राचा असला म्हणून काय झालं? बरोबर आहे का नाही? आम्ही त्या दिवशी आमच्या बायकोच्या गावाला गेलो, म्हणजे आमच्या सासरवाडीला. आम्ही 2 जण, तिला घेतलं आणि मी गेलो. आम्ही काम होतं थोडंसं, गेलो. गेल्याच्या नंतर नदी होती आडवी, नदीतून पलीकडे जायचं होतं. असं नदीतून पलीकडे जायचं होतं. तिच्या काही मैत्रिणी भेटल्या, गप्पा मारीत बसल्या, आणि मग मी पुढे निघून गेलो. पुढे निघून गेले की चांगलं एकदम चांगलं चाललेलं होतं आमचं. संसारात कवा बिघडल काही मिळत नाही महाराज, एका सेकंदात बिघडते. काय होतंय काय नाही कळतच नाही. मग महाराज असू द्या, पोतराज असू द्या, गायक असू द्या, वाजविणारा असू द्या, काही घेणं देणं नसते. तुम्ही कोण येतं कसे येतं काय घे बिघडन खवा. तुम्ही काय आता तुम्ही मुंजेच आहेत, अजून तुम्हाला काही ह्याच्यातलं मेळ लागणार नाही. पण ज्याचं लग्न झालंय त्याला विचारा. बरोबर आहे का? लई कुटाणा अवघड आहे बाबा. हे आता गोविंदला विचारा की होय गोविंद, बरोबर आहे का नाही? कुटाणा का साधा कुटाणा आहे का काय? अवघड गोष्टी असतात ना ह्या. नाही महाराज ती अवघडच आहे. ती बायको हा आटमच यागळा
आहे जगातला, बरोबर आहे का नाही? आटम वेगळाच आहे, तिथं ती देवानं स्पेशल आटम बनवलेला ही लक्षात ठेवा. आणि एकच आहे, अवघं मी म्हणून नांदले दुसरी कवाट निघून गेली असती. अशा सगळ्याच म्हणतात, राहिली कोणती असती हा प्रश्न आहे. मला सांगा कोणती राहिली असती सांगा बरं. मी मग चांगलं एकदम गोडीनं गेलो तर आम्ही, मी पुढे जाऊन बसलो, तिच्या मैत्रिणी बोलून पलीकडे आली तीच फुगली माझ्या. अगं मॅनला काय झालं? हा आता झालं काय? आता हा का हाय म्हणलं. मॅनला झालं काय? अगं मला सांग की काय झालंय ते. बाया लवकर सांगत येत नाहीत काय असं आणि काय नाही. आपण किती बी म्हणा काय झालं, आता का हाय, आणि आपल्याला गडबड असते, आपल्याला वाटतं का हाय ते ऐकावं निघून जावा पटकन, बरोबर. याला कसं पटलंय, याला कसं पटलंय. लय बेजार झाले गिऱ्हाईक दिसायला गाड्या, बरोबर आहे का नाही? लय अवघड आहे ना, अवघडच आहे. ऐकतात का? ऐकतच नाही. अगं मॅनला झालं काय सांग म्हणलं. मग काय नाही, तुम्ही तिकडे कीर्तनाला गेलो काय बी घाली जा, पण माझ्या बापाच्या इथे येत असताना पॅन्ट घाली. आता मॅनला ह्याचं काय रुसायसारखं, पॅन्ट घालून येत जा इकडे तिकडे धोतर घाललं. मॅनला झालं काय? माझी मैत्रीण म्हणतो तिथे तुझा सासरा आहे का? हाय का आता काही घे ना. अगं म्हणलं येडे धोतरामुळेच बरं आहे आपलं. धोतर नसल्यावर आपल्याला मशिका ठुलं नसतं कुणी. तुला असतं का मशिका? आपल्याला सांगा बरं सुजय महाराज, तुला असतं का? होय तुला असतं का? आपण आळंदीला गेलो नसतो तर आपल्याला मशिका ठुलं असतं का? नाही तुम्हाला नसतं, मला मशिकट तर ठुलं असतं, बरोबर आहे का नाही? सांगा एवढी बी लायकी नाही ना आपली. खरंच सांगतो तुम्हाला, गणेश महाराज खोटं आहे का सांगा. म्हणजे आपला मुद्दा एवढाच आहे, विषय आपला एवढाच आहे की संसार असाच आहे, थोडाफार कमी जास्त त्रास होणारच आहे. आपला मुद्दा एवढाच आहे की आपले ते जे आपली कधीच साथ सोडत नाही. एक वाक्य बोलू, विनोदाचा भाग सोडून द्या. बायको कळत असते नवऱ्याच्या वाईट काळामध्ये आणि नवरा कळत असतो बायकोच्या आजारपणामध्ये. लक्षात आलं का नाही? नवऱ्यावर वाईट वेळ आली, परिस्थिती गरीब आहे ना, आहे त्या परिस्थितीत कसली बी दिवाळी कसली बी सण आला तरी आहे त्या घरातल्या साडीवर सण काढते की आपली परिस्थिती नाही, ती खरी बायको असते. लक्षात आलं का नाही? ती बायको असते. असू द्या मालक नसू द्या काही, आम्हाला माहिती आपली परिस्थिती वाईट आहे, आपली परिस्थिती बिघडलेली, तुमच्या वाईट काळामध्ये मी तुम्हाला साथ देणार. वाईट काळामध्ये जी साथ देत असते ना ती खरी बायको असते. लक्षात येते माझं बोलणं? म्हणून आपण बायकोचे, गणेश महाराज तुमची बायको इथे, मही बायको इथे, दीपक महाराजाची ते सगळ्याच्या बायका आलेल्या आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो, आपण बायकोच्या उठलं की 2 टाइम पाया पडायचं. लक्षात यायला लागले का नाही? हां तुमची तर महाराजीनच आहे, एरवी काही अडचण नाही, बरोबर आहे का नाही? उठलं की पाया पडायचं. दाजी हो तुम्ही सुद्धा आमच्या बहिणीच्या पाया पडायचा, रोज पाया पडायचा. लक्षात आलं का नाही? रोज पाया पडायचं. तुम्हाला का सांगू तुम्ही म्हणता का मी 2 टाइम पडतो, विचारा तिला. हा काही बसले मी 2 टाइम आपलं दर्शन घेऊन आपलं निघायचं. होय बरोबर आहे का नाही? हा काय करावं सांगा? पाया पडायचं, नेहमी पाया पडायचं. त्याचं कारण सांगतो. अण्णा इकडे बघा, अण्णा इकडे बघा, मला दिसायली तुला नाही दिसली तर इकडे बघ. 2 टाइम पाया पडायचं. त्याचं कारण आहे आपली बायको साडी घ्यायला जरी नेली तरी सगळं दुकान पालतं घालती, तेव्हा एक साडी घेते. एवढ्या जगातून आपल्याला निवडलंय, उपकार आहे तिचे. लक्षात आलं का नाही सांगा? उपकार आहेत बिचारीचे, आभार मानले पाहिजे. डोकं त्यांचं चलू जा, आपलं डोकं संसारात चलत नाही, अजिबात चलत नाही महाराज. बिघडात येत बी तेवढ्या. आणि सुद्धा काय होतंय, बायको गरम झाली की आपण गावात एक चक्कर मारून यायचं, बस स्टँडवर जायचं, अर्ध्या तासानं तिचा फोन येते, गिळायचं नाही का? आपण म्हणतो हो गिळायचे. काय केलंच गिळायला? ईस केलंय. बरोबर, मग जीवन झोप, मला उशीर होईल म्हणायचं. ज्यांना कळलं त्यांना ऐका, बाकीच्यांनी जीवनच जाता. काय करतात सांगा? बरोबर आहे का नाही? अवघड कुठं नाही, अवघडच आहे. अहो लई कुठं ना अवघड आहे. अहो मला सकाळी म्हणली भांडे घासून जा. मला अगं म्हणलं येडे भांडे, मी महाराज आहे. असू द्या म्हणली तेवढे भांडे घासा. मी म्हणलं मी मारून टाकीन म्हणलं भांडे घासाय, मी महाराज आहे म्हणलं. माझ्या मनावर चालायचं तू या नाही, मी आधी धुणार मग भांडे घासणार. वजनात कार्यक्रम आहे आपला, अन्न तुमच्यावानी नाही, वजनात असतंय आपलं. लक्षात आलं का नाही? इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. आपला मुद्दा एवढाच आहे. पाणी दे टाळी कुठं द्यायला लागला, पाणी दे. इकडे लक्ष द्या, माझ्या मुद्द्याकडे लक्ष द्या. आपले ते असतात आपल्या वाईट काळातही आपली साथ सोडत नाहीत. म्हणजे असा एकच आहे, त्याचं नाव देव. असा कोण आहे? देव. आपुलिया हिता, तो आपला देव आहे. बरोबर आहे का नाही? कारण बाकी सगळे साथ सोडतात, आपले साथ सोडत नाहीत. म्हणून आपुल्या शब्दाचा अर्थ होतो देव, हित शब्दाचा अर्थ होतो चिंतन, हित ते करावे देवाचे. जागता शब्दाचा अर्थ होतो जागा, म्हणजे देवाचं चिंतन करण्यासाठी जो जागा. थोडक्यात सत्वगुणी धन्य माता पिता तयाची. मग तो कुठल्या जातीतला आहे, कुठल्या कुळातला आहे,
त्याचं लिंग स्त्री आहे का पुरुष आहे याचं घेणं देणं नाही. सत्व गुणी जर असेल तर त्याचा हरिक देवाला वाटतो दुसऱ्याच्या. कुळी कन्या पुत्र होती रे सात्विक, कुळी कन्या पुत्र होते रे सात्विक. त्याचं बरोबर आहे का नाही. कबीर मोमीन लतिफा मुसलमान सेना नावी जाण काही जातीशी घेणं देणं नाही. त्याच्या कुळाशी काहीही घेणं देणं नाही. कुळ कोणते माहित नाही. कन्या आहे का पुत्र आहे ह्याच्याशी काही घेणं देणं नाही. महत्वाचा गुण आहे सत्व गुण. महत्वाचा गुण कोणता? सत्व गुण. मग तो कोणत्या कुळातला असू द्या, मुलगा असू द्या किंवा मुलगी असू द्या, सत्व गुणी जर असेल तर तयाचा हरिक वाटे देवा. देवाला हरिक वाटण्यासारखं काम असावं. कुणाला? देवाला हरिक वाटण्यासारखं. आणि ही जी सगळी महाराज मंडळी इथं महाराज दीपक महाराजांच्या प्रेमातले जमलेत ना, खरं म्हणजे देवाला हरिक वाटण्यासारखं काम आहे. आता ही लेकुरे अण्णा बरोबर आहे, एवढं कीर्तन करणं हिचं वय किती बंडू वय? 10 वर्षे. 10 वर्षाच्या वयामध्ये शिमुड बी पुसायत नाही लेकराला. येतंय का सांगा बरं महाराज? हा, पण 10 वर्षाच्या वयात कीर्तन करते. नक्की तयाचा हरिक वाटे देवा. देवाला हरिक वाटण्यासारखं काम असावं देवाला. आणि आपण जर विचारलं कीर्तन, हा वयाच्या मानानं बरं, वयाच्या मानानं बरं आहे म्हणणं पे. अरे त्या वयामध्ये करतात हेच मोठे उपकार आहेत. एक वाक्य बोलू का? माझा राग येऊ नका. 100% मुसलमानाला डॉक्टर साहेब अल्लाचं अस्तित्व मान्य, 50% हिंदूला देवच मान्य नाही. देवच मान्य नाही. आपल्याला देव मान्य करावं लागेल. देव मान्य करा. आपण परमार्थातले तर आपण हिंदू धर्मातले, आपल्याला देव मान्य असला पाहिजे, आपल्याला छत्रपती मान्य असले पाहिजे, परमार्थ मान्यच असला पाहिजे. मग देवाला हरिक वाटण्यासारखं काम आपलं असावं. लोकाला काय वाटतं हे महत्वाचं नाही. आपण केलेला परमार्थ देवाला आवडावा आणि आपण केलेला परमार्थ देव मान्य संतांना आवडावा. लोकाला नाही आवडला तरी चालेल. लोकाला आवडणारच नाही महाराज. लोकाला काय आवडणार आहे सांगा? तुकोबरायचा अभंग आहे, बोललं तर वाईट वाटेल पण लग्न करू जाता म्हणती हा मातला, न करू जाता म्हणती नपुस. कुठं लोकांच्या नादी लागत बसता सांगा बरं? लोक कोणत्या बी अँगलनं बोलणारच आहे. अण्णा माझं वाक्य एवढंच आहे, तेवढंच आहे. तुम्ही काय करतात यापेक्षा तुम्ही स्वतःच्या नजरेत चांगले असले पाहिजे. हे मी सांगितले. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. तुम्हाला वाटलं पाहिजे आपण जे करतोय ते योग्य कर. नाही तरी धुतल्या तांदळासारखं कोण आहे? बोला कोण आहे? आणते तेवढे परमार्थात, नाही तर कोण आहे? कुठं तरी पाणी मुरायलेलं. हा बोला की आहेच ना. लोकाला नाही माहित पण आपल्याला मनाला तर माहिती का नाही सांग? आपण कसलाय गंध हाणून कसलाय धोतर काटाचं टाकून जरी फेटा बांधून अशा वजनात जरी चाललो, लोकाला वाटतं काय मुद्रान काय माळान हेन तेन, पण आपल्या मनाला माहिती ना आपण किती नालायक आहे ती. मन मधून तू चित्रात आहे ना, तू ह्या लायकीचा नाहीस र, पण आता जाऊ दे तू उघड पडा नाही असं म्हणतंय ना. मन मधून म्हणतंय का नाही सांगा? कसं पटत आहे बारीक हसत आहे. खरं आहे छेन चुकीचं का माझं सांगा? मन सांगत आहे. मनानं आपल्या म्हणलं पाहिजे की आपलं काम चांगलं आहे म्हणून. लक्षात आलं का नाही? लोक जाऊ द्या. गणेश महाराज तुम्ही एवढं चांगलं काम करता, तुम्हाला वाटतंय ना आपण चांगलं काम करतो, लोकाला काय वाटतं तुम्ही विचार करू नका. तुमचं काम तुम्ही करत राहा. तुमचं काम तुम्ही प्रामाणिकपणे करत राहा. लोकांचा तुम्ही विचार करू नका. कुठं लोकांच्या नादी लागत बसता. आता मी कीर्तन केलं, काय केलं, लोक तर नाव उठवणारच आहेत ना. त्यांच्याकडे खूप दिवस लक्ष देणार आहेत? अजिबात लक्ष देऊ नका. तुमचं काम तुम्ही प्रामाणिकपणे करा. तुमचा तो परमार्थच आहे. म्हणून प्रामाणिकता हा गुण अतिशय महत्वाचा असतो. आपल्याला वाटलं पाहिजे आपण चांगलं करतोय, आपल्यालाच वाटलं नाही पाहिजे आपण नालायक आहेत म्हणून. कळायला लागलंय का नाही? हा, पांढरे कपडे मागं लाख लपडे असलं नसलं पाहिजे. लक्ष द्यायला देवा ऐकायला लागलं का?
आपल्या मनाला वाटलं पाहिजे आपण चांगलं काम करतोय, देवाला आपला हरिक वाटला पाहिजे, एवढं काम आपलं चांगलं पाहिजे. म्हणून तयाचा हरिक वाटे देवा. महाराज सत्वगुणाबद्दल तुम्ही बोललात, गोष्ट खरी, पण सत्वगुणी कुणाला म्हणायचं म्हणले असं काही हीच लक्षण आहेत असं काही नाही. सत्वगुणाचे परमार्थ करावा वाटणं म्हणजे सत्वगुण आहे, पण मोजके सांगायचे झाले तर तिसऱ्या चरणात गीता भागवत करी श्रवण, गीता भागवत करी श्रवण. जगावं कसं भागवत गीता शिकवते, मरावं कसं भागवत शिकवते. लक्षात आलं का नाही? अर्जुनाला ज्या वेळेला मोह झाला त्यावेळेला भगवान परमात्म्यानं जी देवाला सांगितलं अर्जुनाला, त्याचं नाव गीता आहे. बरोबर आहे का नाही? सर्व सरळ 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 आहे की ज्या वेळेला अर्जुनाला मोह झाला त्यावेळेला सांडणी हे मूर्खपण, उठी गे धनुष्यबाण, थोडक्यात त्याचं नाव गीता. गीतेचं चिंतन करतात, श्रवण करतात, भागवताचं श्रवण करतात. आणि आता हा सगळ्यात महत्वाचा गुण त्याच्यात सगळं आलं. अखंड चिंतन विठोबाचे, अखंडपणानं देवाचं चिंतन करतात, त्यांना म्हणायचं सत्वगुणी. आणि बघा आता तुम्हाला थोडक्यात अर्थ, आता गुरुजी बी आलेत, गुरुजीलाही सांगतो. हे बघा आता अर्थ सांगतो म्हणजे समजून सांगतो. लक्षात आलं का नाही? इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. गुरुजी आता आवर्जून उपस्थित आहेत महाराजांच्या प्रेमाखातर, आणि म्हणून गुरुजी आवर्जून आलेत. गुरुजींना मनापासून मी धन्यवाद देतो की आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिला. सिद्धेश्वर महाराजांच्या संस्थेतील विद्यार्थी असल्यामुळे सगळं भरून वाटायला सगळं. बरोबर आहे की नाही? एकदम भरून सुंदर आनंद आहे. आता इकडे बघा, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. आता एकच मिनिट अर्थ लावून देतो. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. गीता श्रवण करती, धन्य माता पिता तयाचिया. भागवत श्रवण करती, धन्य माता पिता तयाचिया. बरोबर आहे का नाही? आता लक्ष द्या. आता पुढचं आता नीट ऐका. आपुलिया हिता जो असे जागता, तयाचा हरिक वाटे देवा. गीता श्रवण करती, तयाचा हरिक वाटे देवा. भागवत श्रवण करती, तयाचा हरिक वाटे देवा. आणि अखंड चिंतन विठोबाचे जे करती, तयाचा हरिक वाटे देवा. देवाला त्याचा हरिक वाटत असतो. म्हणून आपण महाराजांनी, दीपक महाराजांनी ही अतिशय म्हणजे खडतर प्रवासातून महाराजांचं जीवन गेलेलं आहे. आपल्याला काही वेगळं सांगायची गरज नाही. पण कसं आहे, आता त्यांच्या गावात त्यांचं कौतुक करणं बरं नाही, पण शांत संयमी असं व्यक्तिमत्व आहे. महाराज कधी उंच आवाजात बोलणं नाही, कधी कोणाला त्रास नाही, काय नाही, काय नाही. 10 माणसं जरी बसली तरी ते बाजूला जाऊन बसणार, कुणाच्या नादी लागणं नाही, काय नाही. आपण भलं आपलं काम बरं. आम्ही म्हणजे निबर महाराज आहेत, महाराज निबर. बरोबर आहे का नाही? हा
काय नाही, भांडणाला आहे तयार, कशाला आहे तयार, काय नाही. कसं बी म्हणजे महाराजच आहेत पण निबर आहेत थोडक्यात, बरोबर आहे का नाही. दीपक महाराजाचं काम म्हणजे सत्वगुणी एकदम, कुणाला त्रास नाही, घेणं नाही, देणं नाही. आणि त्याच्यातून खरं म्हणजे आज इथपर्यंत त्यांचा प्रवास आता वेगळं सांगायची गरज नाही की आपल्या डोळ्यात पाणी येतंय असा प्रवास आहे, बरोबर आहे का नाही. तेवढ्या प्रवासातून, खडतर प्रवासातून त्यांनी इथपर्यंत हे आणलंय, इथपर्यंत जीवन. नाही तर महाराज दीपक महाराजाचं जीवन जर असं सुरळीत असतं गुरुजी, सुरळीत आपल्यासारखं, तर ते आज फार मोठे कीर्तनकार झाले असते. लक्षात आलं का नाही. आजही कीर्तनकार आहेतच, त्याबद्दल नाही, पण आम्ही ज्या लेवल नाही, मी तुम्हाला आल्याच सांगितलं का नाही की मी त्यांच्या देखतचा कीर्तनकार आहे. लक्षात आलं का नाही, त्यांच्या देखतचा. पण तरीही आमचं नाव थोडंसं महाराष्ट्रभर आहे, आम्ही बिनलाजे होतो, निलाजरे होतो म्हणून जमून गेलं, बरोबर आहे का नाही. मी घरी जायचो गुरुजीच्या, पांडुरंग गुरुजी असायचे, माझं कीर्तन बाप्पा का ठेवीत नाहीत, मला येतंय कीर्तन माझं ठेवा. मग त्यांनी म्हणायचं लक्ष्मण अरे ह्याचं एक कीर्तन ठेव असं म्हणायचे, बरोबर आहे का नाही. एवढं म्हणजे लळा असायचा. पांडुरंग गुरुजी, इनामदार गुरुजीचा आमचा अतिशय स्नेह असायचे. मग त्यांचा फोटोही बाप्पाचा वर टाकलेला आहे, बघितलं का नाही. या परिसरामध्ये रामकृष्ण महाराजाच्या नंतर इनामदार गुरुजींनी परमार्थ टिकून ठेवण्याचं काम केलेलं आहे. लक्षात आलं का नाही. म्हणून आज त्याचं प्रतीक म्हणून गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. लक्ष्मण गुरुजी म्हणजे बिनलाजेपणा परमार्थात असला पाहिजे. ती भरतकडून माझ्याकडे लई महाराज. लक्षात आलं का नाही. म्हणजे बिनलाजे म्हणजे परमार्थात आम्ही लाजत नाहीत. सेवा कसं असतं हे बघा, कमी जास्त कुठं बी चलतच असते. काही आपण गेले दुधल्या तांदळा, आपण काही तुकाराम महाराज नाही, चलते होतच असते थोडंसं कमी जास्त, बरोबर आहे का नाही. पण एकच आहे, सेवा एवढी मनातून करायची, एवढी मनातून करायची, देवाने एखादा कुटाना दाबला पाहिजे. लक्षात यायला लागले का माझं बोलणं. सेवा एवढी मनातून ठेवायची, कमी जास्त चलत राहते. एक निष्ठतेला किंमत आहे ना शेवटी. कशाला एक निष्ठतेला किंमत आहे का नाही पाटील सांगा बरं. आता तुम्ही बोला की आता एक निष्ठ जर माणूस असलं, एखादा कुटाना बी गेलं तरी साहेब म्हणते ते आपला माणूस आहे दाबून टाक. तसं आपण बी कमी जास्त व्हाय ना का, सेवा एवढी करायची, देवाच्या नावानं आरडायचं एवढं, काही कुटाना घडला तर देव मला पाहिजे जाऊ दे भजने आहे दाब, असं झालं पाहिजे. लक्षात यायला लागलंय का नाही. पण आपली सेवा कमी आणि बोंबलायचं जास्त आहे असलं निघालंय, बरोबर आहे का नाही. उगत पंगत गाठली, आपली पंगत नंबर 1 झाली, मी काशी केली, सांगून काशी करायला तू तसं नसते, ती सांगायचं नसते कधी. लक्षात आलं. म्हणून जीवन स्वच्छ जगा, निर्मळ जगा, अंतकरण पवित्र ठेवा. आणि दीपक महाराजांनी ते सगळं केलं. त्यांच्या वडिलांनी, त्यांच्या आईने, त्यांच्या 2-3 बहिणी आहेत, सगळा परिवार आता आपल्याला माहितीच आहे. आणि त्यांच्या पत्नीनेही त्यांना साथ दिली. मलाही महाराज मी आज इथपर्यंत एवढा फिरतोय, माझ्या पत्नीची फार मोठी साथ आहे म्हणून मी इथे. नाही तर साथच नसती तर काय करायचं महाराज सांगा बरं. तुकाराम महाराजाला बायको होती, तिनं भजन करू दिलं नसतं तर काय करायचं होतं सांगा, बरोबर आहे का नाही. आपले उपकारच आहेत आपल्या बायकाचे महाराज. आपल्याला भजन कीर्तनाला जाऊ देतात हे उपकारच आहे का नाही सांगा. खरंच सांगा का, रात्रंदिवस फिरतोत महाराज आम्ही, रात्रंदिवस कुठला कशाचाच विचार करत नाही. तुम्हाला तरी तुमच्या घरी कोणीतरी सोबत असते, आमच्या घरी तर आमची पत्नी एकटीच असते की मी एवढा फिरतोय तरी पण त्याच्यातून ॲडजस्टमेंट करणं म्हणजे महाराज आपल्या जीवनामध्ये आपली पत्नी सुद्धा असणं गरजेचं आहे. आणि तिचा सिंहाचा वाटा असतो. म्हणून या सगळ्या परिवारानं आमच्या दादाच्या तर आम्ही अंगाव खांद्यावर खेळवलेत. आमचे बप्पा आहेत महाराजांचे वडील, खडतर प्रवासातून इथपर्यंत हे जोपर्यंत महाराज दीपक महाराज लहान होते तोपर्यंत बप्पा भजन करायचे. दीपक महाराजांनी टाळ हातात घेतला त्या दिवशी बप्पाने खाली ठेवला. लक्षात आलं का नाही महाराज. बप्पानी खाली ठेवला. गावात भजन, बाहेर नाही. पोरगा फिरतोय, फिरत राहू द्या. म्हणून कमी जास्त जीवनामध्ये खाचके खोलगे भरपूर त्रास सहन केला. आता त्रासाशिवाय हा बघा होरपाळून निघल्याशिवाय बी माणूस घडत नसते, बरोबर आहे का नाही. मी बी असलो तरी तेवढा होरपाळले, भरत महाराज बी होरपाळले, तसं दीपक महाराज बी जीवनात संकट आहे बघा. प्रारब्धाची गती असते, बरोबर आहे का नाही गणेश महाराज. प्रारब्धाच्या गतीनं अनेक संकटातून दीपक महाराज गेले. पण आज म्हणतात जीवन अतिशय सुरळीत आहे. आज महाराष्ट्रभर नाव आहे महाराज. मग कोल्हापूरचे लोक आले, ते कोल्हापूरचे महाराजांचं तिकडं कीर्तन झालेलं, सांगलीवरून, सातारावरून, पुण्यावरून, मावळातून, मुळशी पट्ट्यातून एवढी सगळी लोक या ठिकाणी उपस्थित राहिले होते. तेही महाराजांचा स्वभाव आणि महाराजांचं प्रेम, त्याच्यामुळं आमचं आणि त्यांचंही नातं अतिशय स्नेहाचं संबंध आहेत, अतिशय जवळचे संबंध आहेत. आणि काय असतं बघा, नात्यामध्ये आपण पक्का असलं पाहिजे. लोक काय म्हणतात याचा विचार करायचा नसतो, बरोबर आहे का नाही महाराज. म्हणून मी माझ्या बाजूनं पक्का आहे, दीपक महाराजाच्या बाजूनं पक्के आहेत. त्यामुळं कुठलीच अडचण कधी जीवनामध्ये आली नाही. ते माझ्यासाठी नेहमी पाठीशी उभे असतात, मी त्यांच्यासाठी पाठीशी उभा असतो. जसं भरत महाराजाचं माझं लहानपणापासूनचं नातं आहे, तसं दीपक महाराजाचं माझं लहानपणापासूनचं नातं आहे. पण आजपर्यंत आम्ही दीपक महाराजांना कधी आम्ही विसरलो नाहीत आणि ते कधी आम्हाला विसरत नाहीत, कधीच नाही. हे संबंध आहेत बडे बाबाकडं, गालगिरी महाराजाकडं, रामकृष्ण महाराजाकडं. विनंती एकच आहे, आमचे जे स्नेहाचे संबंध आहेत, आपले जे स्नेहाचे संबंध आहेत, हे आयुष्यभर टिकून राहावेत एवढी प्रार्थना आहे, बाकी काही नाही. आयुष्यभर टिकून राहावे. कोण काय म्हणते
बघा महाराज म्हणते भरत महाराज याचा विचार कधी करायचा नसतो. कोणी काही म्हणू द्या, आपलं नातं आपण पक्क ठेवलं पाहिजे. आपण जर पक्के असलो तर कोणी काहीच आपल्याला कोणीच म्हणू शकत नाही. आबासाहेब पाटील इथं शिंदीचे बसलेले आहेत, त्यांना विचारा, त्यांनी मला 4 वर्ष सांभाळलेले, घरी सांभाळलेले. म्हणजे मी अजूनही माझ्याकडं वेळ नसेल, माझ्याकडं धावपळ असेल, पण आम्ही कधी आमच्यावर ज्यांचे उपकार आहेत त्यांना विसरलेलो नाहीत, हे लक्षात ठेवा. आपले सगळ्याचे जेवढे उपकार आहेत सगळ्याच मंडळीचे, आता नामूल्य कुणाचा करण्यापेक्षा सगळ्याचे आमच्यावर फार मोठे उपकार. इथं महाराज इथं दुकान होतं महाराजांच्या आजीचं, आहे का दुकान अजून? त्या दुकानात आम्ही 8 2 दिवस झोपायचो, इथं राहायचो. फार कठीण काळातून आम्ही इथपर्यंत येऊन उभा राहिलो. पण आता जीवन सुखी आहे. परमात्म्याला विनंती की महाराजांच्या संसाराला आता कुणाची नजर लागू नये, नाही तर महाराज उगं परमार्थात होते म्हणून जिवंत राहिले पाटील. खरं सांगायला काय, परमार्थात जर नसते तर महाराजाच्या जागेवर दुसरा एखादा माणूस दारू बिरू पिणारा असता तर मागच गेला असता. संकट एवढी आमच्या जीवनात, किती संकट महाराज, किती संकट. पण हे कसं आहे, आता जीवन भगवंता व्यवस्थित केलंच ना, आता काही जीवनामध्ये अडचणी आणू नको. नाही तर खूप अडचणीला खूप संघर्ष केला आणि संघर्षातून हे सगळं मिळवलेलं आहे. असंच टिकून राहावं प्रभूकडं प्रार्थना करतो. बरेच मान्यवर आहेत, बोलणार आहेत. सगळं कीर्तन म्हणजे निमित्ताला आणि आभाराचं कीर्तन होतं, हे लक्षात ठेवा. इथं काही कीर्तन करायला सगळीच मंडळी आज आवर्जून, आता सगळ्याचा उल्लेख दीपक महाराज अजून आपले 15-20 मिनिटं वेळ, 9:30 आपल्याला जेवायलाच बसायचे. तर दीपक महाराज सगळ्याचे आभार मानतील, सगळं होईल. आपण सगळे आलात, सगळ्याचे आभार. एका दोघाचा नाम उल्लेख करणं काही उचित राहणार नाही. सगळ्याचे मनापासून आभार. दीपक महाराज आपले आभार मानतील. आपल्या सगळ्याला मनापासून धन्यवाद. आपल्या सगळ्यांचं प्रेम असंच राहू द्या. महाराजावर, दीपक महाराजावर प्रेम असू द्या. आपल्या गावात अजून गोरख महाराज आहेत, ही सगळी महाराज मंडळी, त्यांच्यावर असंच प्रेम राहू द्या. बघा महाराज, आपल्या माणसाला आपण मोठं म्हणायचं असतं, लोकांनी नसतं म्हणायचं. तुम्ही जर आपल्या माणसाला मोठं नाही म्हणलं तर लोक कसे मोठे म्हणतील सांगा बरं. आपल्या घरातल्या माणसाने म्हणलं पाहिजे आमचे महाराज मोठे महाराज आहेत, मग लोक म्हणत असतात लोक मोठे महाराज आहेत म्हणून. मग आपण आपल्या माणसाला नेहमी मोठं म्हणत जा. मोठं, आणि काय हरकत आहे काय महाराज, काय हरकत आहे सांगा आपण मोठं म्हणायला. महाराज कधी कधी माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत लोक. मी सांगतो का दीपक महाराजांनी मला सुरुवातीला कीर्तनला उभा केलेलं, विश्वास ठेवत नाहीत लोक. पण त्याच्यात काय लाज आहे सांगायची, काय लाज आहे सांगा बरं महाराज. जे आहे ते आहे, वस्तुस्थिती आहे. म्हणून काय आता मी नाही सांगितलं म्हणजे काय माझा मोठेपणा कमी होणार आहे का, त्यांचा मोठेपणा कमी होणार आहे? काहीच होणार नाही महाराज. एवढं मोठं भरत महाराजाचं जीवन आहे. पण आज इतका तरी अहंकार आहे का सुजय महाराज सांगा बरं? इतका तरी, आता त्याच्या तोंडावर कौतुक करणं बरं नाही, पण आहे का गुरुजी सांगा बरं? एवढी नम्रता महाराष्ट्रात, असा स्वभाव आणि कला, 2 गोष्टी एका केंद्रात नांदवणारा माणूस भरत सारखा दुसरा नाहीच महाराज. मी स्तुती करतोय असं अजिबात नाही डॉक्टर साहेब, पण असा माणूस पुन्हा होणार नाही, लक्षात ठेवा. म्हणून आम्ही तरी एखाद्या वेळेला कमी जास्त, आम्हाला भांडणाचा नाद आहे, कमी जास्त चलतं, निबरच आहेत आम्ही, आता नाही म्हणलं तरी. पण भरत महाराज, दीपक महाराज नम्रतेनं कुठले बी कामं करणार आणि मी त्यांच्या पाठीशी कायम असतो. दीपक महाराज माझ्या पाठीशी कायम स्वरूपी उभे असतात. संकट किती आले, अडचणी कोणी काही आणल्या, कोणी काही म्हणलं तरी आमची साथ मरेपर्यंत कधी सुटणार नाही, हे लक्षात ठेवा. लक्षात आलं का नाही? मरेपर्यंत आमची साथ आहे, मरेपर्यंत. मी कधी कधी केजून 100 वेळेस दीपक महाराज इथं राहायचे तर मी इथं सोडायला यायचो, इथं सोडायला यायचो, घ्यायला यायचो, रात्री सोडायला यायचो. काय हरकत आहे महाराज? आपण एखाद्या आपल्यासाठी जर कोणी एवढं करत असेल तर आपण त्याच्यासाठी करायला काय हरकत आहे? म्हणून एकच आहे, आपल्या माणसाला वाईट कधीच म्हणायचं नाही, आपण आपल्या माणसाला चांगलं म्हणायचं. गणेश महाराज आपल्या साळेगावला एवढं चांगलं काम करतात, आपण सगळ्यांनी जाऊन भेटलं पाहिजे. महाराज काय अडचण आहे, आम्ही आहोत, तुम्ही काहीच देऊ नका, पण तुम्ही पाठीशी उभा राहा. गणेश महाराजाला हिंमत येईल महाराज. बरोबर आहे का? चुकीचं आहे माझं सांगा? हिंमत येईल. चांगल्या आपल्या लोकांना वाईट बोलायची सवय लागली. मी विनंती करतो वाईट म्हणायचंच नाही. एखादं चांगलं काम करते तर त्याच्या पाठीमागं उभं राहायचं. नावं ठेवून काय होते महाराज? नावं ठेवून आपलंच आपल्याला, आपण आपल्या नजरेतून उतरून जातो, एवढंच आहे बघा. बरोबर आहे का नाही? आपण, आणि आमच्या गुरुजींनी एकच शिकवलं. गुरुजी म्हणते हे बघ एकच करायचं, निघून गेल्याच्या नंतर कोणाबद्दल चर्चा करायची नाही, एवढंच आहे. गुरुजींचा एवढाच सल्ला असतो की कुणी निघून, आपल्यापासून निघून गेलं ना, महागं बोलायचं नाही. शिव्या देणं होय ना, तोंडावर द्यायच्या, महागं बोलायचं नाही. आणि मागं नाही बोललं की मग टिकून राहतं महाराज. कारण आपण मागं काही बोललो की कोणीतरी सांगणार असतंच का नाही सांगा बरं महाराज? त्याच्यापेक्षा मी म्हणतोय वाईट म्हणून करायचं काय? तुम्ही तुमचं काम चांगलं करतात, मी माझं काम चांगलं करतो, तुम्ही तुमचं करतात. ज्याच्या त्याच्या पद्धतीनं परमार्थ चालूच आहे ना, कशाला नाव ठेवत बसायचं? भरत मला नेहमी सांगत असतो, हे बघ तोंडात साखर ठेवायची, डोक्यावर बर्फ ठेवायचं, जगात काही कमी पडत नाही. काय नाही, तोंडात साखर म्हणजे गोड बोलायचं, डोक्यावर बर्फ म्हणजे शांत राहायचं. एवढेच 2 गोष्टी भरत महाराजांनी मला सांगितल्या. एवढे सांभाळ, महाराज
महाराष्ट्रात तुझं नाव मोठं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून खरं म्हणजे आज एवढंच सांभाळायचं. तुम्हाला बी सगळ्याला एकच विनंती, सिद्धेश्वर महाराजांच्या संस्थेतील विद्यार्थी इथं काही कीर्तनकार आहेत, माझा अधिकार नाही, पण आजपासून एक संकल्प करायचा की आजपासून आपल्या तोंडानं मागं कुणाला वाईट म्हणायचंच नाही. एखादा म्हणला बी बाबा काय त्यासाठी महाराजात आपण म्हणायचं एवढंच म्हणाय नाही, चांगलंय त्यांच्या पद्धतीनं चांगलंय. आपल्याला जरी खटकत असलं तरी म्हणाय चांगलंय बाबा, चांगले काय व्यवस्थित चांगलंय. काय होतंय आपल्या तोंडानं वाईट म्हणून शेवटी आपण आपल्या नजरेतून उतरून जातो. आपलीच आपल्याला लाज वाटते की आपण कुणाला विना उठवतो तो वाटतंय का नाही सांगा बरं. लोकांना म्हणजे मी एवढं सांभाळा एवढी विनंती करतो. ज्ञानेश्वर म्हणून झालंय जे विठ्ठल घेऊ आता चाल बी नकोच होय, बरोबर आहे का नाही. जे घ्यायची कोण म्हणतंय नाही, आता जे विठ्ठल घेऊ सगळे असेच खाली बसू आणि मग सगळ्यांचे आभार आशीर्वाद कर सगळं होईल आणि आपण कोणी उठणार नाही याची दक्षता. तुका म्हणे मज अशा कुटुंबाची सात्विक कुटुंबाची, तुका म्हणे मज घडू त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही, पुढी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. रामेश्वर महाराज आणि अंकुश महाराज, भरत महाराज आणि दीपक महाराज आमचे अतिशय एकदम, हे थोटे महाराज आहेत तिथे बसलेले आणि ते दराळे महाराज आहेत तिकडे उभे आहेत ते. हे म्हणजे दीपक महाराजाचे अतिशय काळजातली दोन माणसं आहेत. आणि पठाडे महाराज, आता एवढे दीपक महाराज आहेत ना, पण पठाडे महाराजापासून नाव बोललं नाही नाही वा, ती मोठी माणसं आहेत, नेहमी आदर करतात. लक्षात आलं का नाही. पण सोजे महाराज आज कीर्तनकार आहेत, माली पारगावचे परमेश. इथं कीर्तन झाले का तुमचं? झालेत ना झाले दोन. बघा कीर्तन इथं पण झाले. सोजे महाराज नामवंत कीर्तनकार, जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे आणि भरत महाराजांच्या दीपक महाराजांच्या प्रेमाखातर आवर्जून उपस्थित आहेत. अनेक मान्यवर या ठिकाणी येऊन गेलेत. भगवान महाराज श्रीराम महाराज आशीर्वाद सगळेजण देऊन गेलेत. अनेक कीर्तनकार येऊन गेलेत. त्याचप्रमाणे आमचे अरुण महाराज कदम गुरुजी ते बी येणार होते, पण त्यांना कार्यक्रम लांब असल्यामुळे ते आले नाहीत. पण भरत महाराजांनी वेळ काढला. खरंच आता आभार मानणं म्हणजे जरा परकेपणा वाटतो, पण भरत महाराजांचे खरेच आभार मानावं लागतील की एवढा मोठा सप्ताह चालू आहे, आज सोडून दिलं महाराज, आज माझं येणंच होत नाही म्हणले. भगवान महाराजाला हरिश्चंद्रात आवर्जून तुम्ही आमचे आभार मानणं म्हणजे चांगलं नाही, पण खरंच तुम्ही आलात वेळ काढून, त्याबद्दल आपले आभार मानतो. शेवीला विराम. विठ्ठल जी